आज सर्वपक्षीय निवेदनाच्या माध्यमातून ज्या पुतळ्याची गरज होती, म्हणजे आता ठाकूर सगळेच बोलले, चांगल्या पद्धतीचा पुतळा आणि चांगला निधी उपलब्ध करून, म्हणजे त्यांची मागणी गायकवाड किंवा नगरपालिका असेल, जी योग्य जागा असेल, आदरणीय पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, रणजितदादा निंबाळकर असतील, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून आदरणीय रश्मीदीदींनाही पाठपुरावा करायला लावून चांगल्या पद्धतीने जगदीश शेठ शहरात आपण पुतळा कसा उभा राहील आणि त्याला जास्तीत जास्त निधी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी आता आपण प्रस्तावित आहे, त्याच पद्धतीने हाही पुतळा चांगला निधी उपलब्ध करून देऊन एक चांगलं नियोजन करायचं. करमाळा शहरातल्या सर्व पुतळ्यांना निधी मिळणार ना? जो पुतळा तिथं स्पेस असेल काम करायला, कारण आपले पुतळे जुने जागेत आहेत, काय तिथं स्पेस नाही काही जागेत काम करायसाठी, त्यामुळे पैसे येऊन सुद्धा आपण काम करू शकत नाही. पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोठा पुतळा लोकवर्गणीत नाही केला, पण स्पेस नसल्यामुळे सुशोभीकरण करणं उशीर झाला. समाधानला बोलायचं एवढं अनेक दिवसापासूनची मागणी आहे आणि आज सर्वपक्षीय निवेदन त्या मागणीसाठी दिलेलं आहे. तर नगरपालिकेला पण माझी विनंती की तात्काळ सर्वपक्षीयांची भावना दखल घेऊन करमाळा शहरात सुसज्ज अशी जागा उपलब्ध करून द्यावी आणि या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाहीर पाठिंबा आहे. लवकरात लवकर एक सुसज्ज स्मारक करमाळा शहरात तयार व्हावं ही अपेक्षा. व्यक्तींनी उपस्थिती राहून निवेदन दिलेलं आहे, ते भाजपच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी याला पाठिंबा देत आहोत आणि याचा पाठपुरावा आम्ही पण शासनाकडे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या पूर्णपणे करू आणि कर्मचारी आणि पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधीसाठी पाठपुरावा करू.